बाबा कदम यांची कादंबरी चिनार. प्रकरण 12. मे आणि जून या 2 महिन्यात श्रीनगरची हवा उत्तम असते, पण आपल्याकडे श्रावणात जसा पाऊस पडतो तसा तिथे श्रीनगरला मे आणि जून तुरळक सरी पडतात. सरासरीनं आठवड्यातनं 1-2 दिवस फुकट जातात एवढंच. अशावेळी रेसिडेन्सी चौकात, लॅम्बर्ट लेनमध्ये किंवा लाल चौकात फिरून मार्केटिंग करणे हा एकच मार्ग उरतो. त्या रात्री असाच पाऊस पडला. रात्री 11पर्यंत आकाश निरभ्र होतं. ग्रह तारे चमचम करीत होते अन भल्या पहाटे ढग आले. कदाचित श्रीनगरच्या परिसरातील हिरवळीवर हलकासा शिडकावा करण्यासाठी निसर्ग अशी योजना करीत असावा. पुन्हा सकाळी शंकराचार्यांच्या टेकडीकडून सूर्यनारायणाची सोनेरी किरणं डोकावली. गोल्फ क्लबच्या हिरवळीवरचे पाण्याचे थेंब चमकू लागले. हिऱ्या मोत्यांचा खच पडल्यासारखे ते विस्तीर्ण आवार भासू लागले. तशात रात्रीतून उमलून आलेले गेंदेदार टपोरे गुलाब हसत होते. लाल, गुलाबी, पिवळे, पांढरे, किती रंगाचे अन आकाराचे. काश्मीरच्या या मातीतच गुलाबाला रसरशीतपणा देण्याचे गुण आहेत की काय न जाणे, पण काश्मीरातले गुलाब पाहिले की माणूस वेडा होतो. काश्मीरी गुलाब ही चीज काश्मीरमध्येच येऊन पाहावी. बॅरिस्टर खन्ना आपल्या खोलीच्या बाहेर येऊन कठड्याला धरून उभे होते. तोच त्यांना समोरून येणारा नंदलाल दिसला. गुड मॉर्निंग सर. खालूनच तो म्हणाला, गुड मॉर्निंग. नंदा, अरे रात्री पाऊस पडला? हो, अधूनमधून अशा सरी पडतात. ये, चहा घेणार ना? हो, काश्मीरमध्ये चहाला कोणी नाही म्हणत नाही. दॅट्स नाईस. आज आपण दयाश्री आणि प्रवीण या दोघांना जामिनावर सोडविण्यासाठी अर्ज देऊ. नंतर मला पहलगाम आणि सोनमर्ग पाहायचं आहे. तू येशील ना सोबत? नक्की. दीदी जामिनावर सुटली की मी मोकळाच आहे. आपल्याला या प्रवासी बसमधून जायला बरं वाटत नाही, बॅरिस्टर खन्ना म्हणाले. त्याची आपण नका चिंता करू. कासमबाईंची जीप आहे. आपण पाहिजे तिकडे घेऊन जाऊ शकतो. लडाख पाहायचं आहे का? नको रे बाबा, इतक्या दूर. असं म्हणत बॅरिस्टर साहेब आत आले आणि त्यांनी बेल दाबून वेटर बोलावला. त्याला चहा आणायची सूचना केली आणि ते नंदलालकडे वळून म्हणाले, नंदा, हा ताराचंदच्या खुनाचा प्रकार घडला तेव्हा तू जम्मूला गेला होतास ना? हो. दीदीला आणि प्रवीणला अटक केल्याचं समजताच मी ताबडतोब परतलो. काय रे, तो धोबी आहे ना, त्याचं नाव काय? नशीर. तू या ताराचंदच्या मुलाला, शंभूला, त्याच्या दुकानी बसल्याचं पाहिलेलं आहे असं काल म्हणालास. हो, अलीकडे बऱ्याच वेळा मी त्याला तिथे बसलेला बघितलेला आहे. जुनीच्या ड्रायव्हर नवऱ्यालाही मी तिथे पाहिलेलं आहे. नंदलाल, तुला सांगू, ताराचंदच्या खुनाचा कट हा त्या धोब्याच्या दुकानातच शिजलेला आहे. प्रवीणचे कपडे नाहीसे होणे ही त्या कटाची पहिली चाहूल होती. पण सर, शंभ प्रत्यक्ष आपल्या बापाचा खून करायच्या कटात सामील होईल? न व्हायला काय झालं? एका दगडात 2 पक्षी मरत असतील तर ते कोणाला नको आहे? मला नाही समजलं आपल्याला काय म्हणायचं आहे ते. शंभचे ताराचंदशी मतभेद होते म्हणून तू काल सांगितलंस. प्रवीण तुमच्या घरी राहिलेलंही शंभला डाचत होतं. तेव्हा ताराचंदचा खून करून त्याचा वहीम प्रवीणवर आला की तो जाईल जन्मठेपेला किंवा फाशीही होईल. म्हणजे उपद्रव देणारा बाप मेला, तो मेला आणि प्रवीणही अडकला. पण सर, त्यांनी दीदीलाही यात अडकवलं आहे ना? हां, ती कर्तबगार आहे. तीही जाता जाता अडकली तर उरलास एकटा तूच. तुझा स्वभाव या लोकांना ठाऊक आहे. काही झालं तरी तू इतका जहाल होणार नाहीस. सर, तो रॉजर्स कुत्रा ताराचंदचा
पाठीतला चाकू हुंगल्यानंतर सरळ आमच्या दारापर्यंत आला होता. तो कसा काय? बॅरिस्टर साहेब ट्रेनमधून आलेला चहा बनवता बनवता म्हणाले. ट्रेमधून आलेला चहा बनवता बनवता म्हणाले. नंदलाल, आताशी गुन्हेगार इतके चाणाक्ष झालेले आहेत की पोलीस गुन्हा घडल्यानंतर कोणकोणत्या हालचाली करणार याचा अंदाज बांधूनच असतात. अशा वेळी त्यांची दिशाभूल कशी करायची याचीही उपाययोजना त्यांनी केलेली असते. पण मी सांगू तुला, ताराचंदला रस्त्यावर मुळीच भोसकलेलं नाही. ते कशावरून? त्याला रस्त्यावर भोसकलं असतं तर तो मोठ्यानं ओरडला असता. या लोकांनी त्याला दुसरीकडेच कुठेतरी भोसकून मारलेलं असावं. त्याचं रक्त प्रवीणच्या कपड्यांना लावण्यात आलं. नंतर ते प्रेत रस्त्यावर त्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्यानं तो चाकू हाताळला होता तो तुमच्या घराच्या दारापर्यंत जाऊन तेथून निघून गेलेला आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचं तंत्र या गुन्हेगारांनी चांगलंच अवगत केलेलं आहे. पण सर, ते प्रवीणचे कपडे आमच्या 3ऱ्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत दडवलेले आढळले. अरे, ताराचंदचा खून झाल्याचं समजताच प्रवीण आणि दयाश्री उठून खाली गेले. ताराचंदच्या घरी रडारड सुरू होती. ही दयाश्री तुझ्या भाभीला समजावीत बसलेली असणार. प्रवीणही शंभ आणि पथ यांना धीर द्यायला गेला असणार. त्याचा स्वभाव ठाऊक आहे ना तुला. प्रत्यक्ष वैराबद्दलही त्याच्या मनात कणव निर्माण होईल. हे दोघे खाली ताराचंदच्या घरी गेल्यानंतर दारातल्या गर्दीतून कोणीतरी हळूच वर जाऊन ते कपडे तुमच्या 3ऱ्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवलेल्या आहेत. सर, आपण म्हणता ते अगदी सत्य आहे असं मला वाटतं. आपण पोलिसांना याच प्रकारानं हा कट रचला गेलेला आहे असं सांगितलं तर? मुळीच सांगायचं नाही का? बॅरिस्टर साहेब चहाचा मोकळा कप ट्रेमध्ये ठेवून सिगारेट शिलगावून म्हणाले. नंदा, या केसमध्ये तो नशीर, तो ड्रायव्हर अशी माणसं सामील आहेत आणि हे काश्मीर आहे. मी अधिक काही सांगत नाही. पोलीस यंत्रणेची सहानुभूती कोणाकडे झुकेल याचा तूच विचार कर. पण कासमभाई बेकरीवाल्याचे आणि शाहबान नीर यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कासम चाचांना दीदीबद्दल फार आदर आहे. अधूनमधून ते आमच्या घरीही यायचे. 1-2 वेळा त्यांनी ताराचंदला देखील सुनावलं होतं. कबूल आहे मला नंदा, पण कासमबाईंची एकट्याची सहानुभूती काय कामाची आहे? ते डेप्युटी सुपरिंटेंडंट शाहबान नीर कासम चाचांचं ऐकतीलच कशावरून? आणि आपण त्यांना हा खुनाचा प्रकार अशा तऱ्हेनं घडलेला आहे असं जर सांगण्याचा प्रयत्न केला तर उद्या कोर्टात आपण जो बचाव घेणार त्याची सरकार पक्षाला पूर्वसूचना मिळाल्यासारखं नाही का होणार? तेव्हा आपण जो सरकार पक्षावर अटॅक करणार आहोत तो कसा सरप्राईज्ड अटॅक व्हायला हवा आहे. पण सर, खरे खुनी सोडून निरपराध्यांना हा त्रास होतो आहे, त्याचं काय करायचं? त्याला इलाज नाही. मला सांग, तो प्रश्न आहे ना? मला सांग, तो प्रथ आहे ना? ताराचंदचा धाकटा मुलगा, त्याचा स्वभाव कसा आहे? सगळे एका माळेचे मणी आहेत, पण त्यातल्या त्यात हा प्रथ स्वभावाने बरा आहे. बापाचा खून आपल्या थोरल्या भावानंच केलेला आहे अशी जर त्याची खात्री झाली तर काय उपयोग आहे त्याचा? हे बघ, उपयोग काय आहे असं म्हणू नकोस. शंभचे मनोधैर्य खच्ची करण्याला जर थोडीफार मदत झाली तर ती मला पाहिजेच आहे. उद्या कोर्टात शंभ हा सरकार पक्षाचा साक्षीदार म्हणून उभा राहणार आहे. तेव्हा त्याच्यात आणि प्रथमध्ये थोडासा बेबनाव झाला तर ते आपल्या पथ्यावरच पडेल. ठीक आहे. प्रथ तसा सरळ आहे. शंभचा वाह्यातपणा, जुगारी वृत्ती त्याला आवडत नव्हती, पण तरीही दीदीला
आणि मला त्रास द्यायचा म्हटलं तर शंभ आणि प्रथ एकच होतील. अच्छा, ते असू दे, पण तू थोडा प्रयत्नशील राहा. प्रथची सहानुभूती यदाकदाचित मिळाली तर त्या कटावर अधिक चांगल्या तऱ्हेने प्रकाश टाकता येईल. बरं, तुझ्या भाभीजींचा स्वभाव कसा आहे रे? खरं सांगू सर, केवळ आमच्या भाभीकडे पाहून आम्ही आजपर्यंतचा अन्याय सहन करत होतो. देवाच्या गुणाची आहे आमची भाभी. ताराचंदला तिनं किती वेळा विनवण्या केल्या. ती मुलं तुमचीच आहेत असं समजा. मल्लकाक गेले, पण जाताना त्यांनी आपली दयाश्री आणि नंदा यांना तुम्हीच पाहावं अशी त्यांची इच्छा होती. त्या पोरांना असा त्रास देणं बरं नाही. या आयुष्यात मरताना सोबत काय घेऊन जायचं आहे असं ती विनवून सांगायची. पण ताराचंद हा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याला आमची दयामाया येत नसे. भाभीचं तो कधीच ऐकत नसे. दयाश्रीची लग्न मोडण्यामागे ताराचंदचा हात आहे असं समजल्यानंतर भाभीनं मनाला फार लावून घेतलं होतं. अच्छा, म्हणजे त्या घरात तुमच्या विषयी सहानुभूती असणारी अशी एक तरी व्यक्ती आहे हे खरं, पण आता आमच्यावरच ताराचंदच्या खुनाचा वहीम आहे म्हटल्यावर तिची सहानुभूती राहते की जाते कोणास ठाऊक. तीही शक्यता नाकारता येत नाही. एनिवे, तू आलास बरं झालं. बरीच माहिती मिळाली. मी अंघोळ उरकून घेतो. नंतर आपण दयाश्री आणि प्रवीण यांना भेटायला जाऊ. वकीलपत्रावर त्यांच्या सहाही घ्यायच्या आहेत. आज जामिनाचा अर्ज द्यायला हवा कोर्टाकडे. इन्स्पेक्टर सुलतान अहमद पोलीस स्टेशनमध्ये असले की चक्क हुक्का ओढत काम करायचे. पोलीस स्टेशनमधल्या ऑफिस पाळीच्या कॉन्स्टेबलला इतर कामांबरोबरच इन्स्पेक्टर साहेबांच्या हुक्क्यातला विस्तव विजला आहे की काय हेही मधून पाहावं लागे. विस्तव विजला अन धूर यायचा बंद झाला की इन्स्पेक्टर साहेब एकदम खेकसायचे. भैंचोद, किधर देखता है? अंगार खत्म हो गया, समजता नहीं? बिचाऱ्या कॉन्स्टेबलची धावता धावता पुरेवाट व्हायची. इन्स्पेक्टर सुलतान अहमद ताराचंदच्या केसमध्ये डायऱ्या करीत होते. इतक्यात त्यांना बाहेर कोणी भेटायला आल्याचं सांगितलं. नंदलालला बॅरिस्टर साहेबांनी बाहेर टॅक्सीतच थांबायला सांगितलं होतं. त्यांना दयाश्री आणि प्रवीण या दोघांकडून माहिती घ्यायची होती. वकील आणि पक्षकार अशावेळी दोघेच एकत्र असावे अशी बॅरिस्टर साहेबांची पद्धत होती. इन्स्पेक्टर सुलतान अहमदनी विजिटिंग कार्ड वाचलं. मिस्टर G.W. खन्ना, बार ॲट लॉ, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. काश्मीरी लोकांच्या मनात भारतीय नागरिकांबद्दल आत्मीयतेचा अभाव जरी असला तरी दिल्लीचं नाव काढलं की त्यांना थोडीशी भीती मात्र जाणवते. काश्मीरच्या आसपासचे आर्मीचे प्रचंड तळ, श्रीनगरातून ओझी रंगाचे गणवेश घालून फिरणारे भारतीय जवान, मिलिटरीचे ट्रक्स, गोरेपान व टोकदार नाकाचे पगडबंद शीख अधिकारी पाहिले की काश्मीरी लोक आदराने जरी नसले तरी भयाने बाजूला सरकतात. हे सर्व दिल्लीबद्दल भय असल्यामुळे घडते. इन्स्पेक्टर सुलतान अहमदनी व्हिजिटिंग कार्डवरच नाव छापलं. व्हिजिटिंग कार्डवरचं नाव वाचलं आणि ऑर्डरलीला टेबलावरचा हुक्का बाजूला ठेवायला सांगितलं. आपण उठून डोक्यावरची पी कॅप व्यवस्थित बसवून ते दारापर्यंत आले. बॅरिस्टर खन्नांनी इन्स्पेक्टर सुलतान अहमद यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ते म्हणाले, आय वॉन्ट टू मीट द ॲक्युज्ड इन ताराचंद मर्डर केस. ओह, बाय ऑल मीन्स सर. आजपर्यंत इथे ज्या मर्डर केसेस झाल्या होत्या त्यात
इथलेच वकील येत असत. फार फार तर जम्मू किंवा पठाणकोट येथून वकील यायचे, पण दिल्लीवरून, आणि तेही बॅरिस्टर केस चालवण्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ होती. ऑफिसमध्ये आल्यानंतर सुलतान अहमदनी चहाबद्दल विचारले तेव्हा बॅरिस्टर खन्ना म्हणाले, नो थँक्स, जस्ट आय हॅड माय ब्रेकफास्ट. ओके सर, वुड यू लाईक टू गो टू द कस्टडी or may I call them here? बॅरिस्टर साहेब किंचित हास्य करीत म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, आरोपीकडून जी माहिती घ्यायची असते ती कॉन्फिडेन्शियल अशा स्वरूपाची असते, तेव्हा आपण मला ही भेट प्रायव्हसीत घेऊ दिली तर बरं होईल. इन्स्पेक्टर सुलतान अहमदना आपली चूक लक्षात आली, पण वरून तसं न दाखवता ते हसत हसत म्हणाले, सच है सच है. प्रथम दयाश्री आली. बॅरिस्टर खन्ना ती येताच उठून उभे राहिले आणि तिला नमस्कार करून म्हणाले, मी बॅरिस्टर खन्ना, सोमनाथनी मला तुमची केस चालवण्यासाठी इकडे आणले आहे. दयाश्री बॅरिस्टर साहेबांना नमस्कार करून त्यांच्या समोर बसली. मी आज जामिनाचा अर्ज कोर्टात सादर करणार आहे, पण त्यापूर्वी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. काही हरकत नाही. हे पहा दयाश्री, या केसमध्ये जो पुरावा सरकार पक्षातर्फे पुढे आणला जाईल त्याला कोणत्या तऱ्हेनं उत्तर द्यायचं याबाबत मी तयारी करतो, पण मला फक्त एक शंका आहे. कोणती? त्या रात्री प्रवीण घराबाहेर जाण्याची शक्यता होती ना? इम्पॉसिबल, अशक्य. प्रवीण त्या रात्री घराबाहेर जाणं शक्य नव्हतं. का? त्या दिवशी तो आणि मी तिसऱ्या मजल्यावर झोपलो होतो. मी आतून कुलूप लावून दार बंद केलं होतं. किल्ल्या माझ्या जवळ होत्या. पण हे असं करायचं कारण? दयाश्री किंचित विचार करून म्हणाली, प्रवीण 2 ठिकाणाहून पळून गेला होता. त्या रात्री तो कुठंतरी निघून जाईल अशी मला भीती वाटली, म्हणून मी कुलूप लावून दार बंद केलं होतं. फॅन्टॅस्टिक. खरंच आश्चर्य आहे हं मिस भाट. प्रवीणशी तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे असं मला सांगण्यात आलं आहे. ते खरं आहे? होय, खरं आहे ते. पण तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, हेच ना? हो सर, मी एकदा घेतलेला निर्णय बदलू इच्छित नाही. तसं माझं म्हणणं नाही, किंवा मी त्यासाठी इथे आलेलो नाही. हो, नाहीतर तुम्ही उगाच गैरसमज करून घ्याल. उलट तुमच्यासारख्या व्यवहारी आणि कर्तबगार स्त्रीच्या सान्निध्यानेच प्रवीणच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त होईल. बरं, ते असू दे. मला एवढं सांगा, ताराचंदचे आणि तुमचे संबंध बिघडले होते, त्याचं मूळ कारण काय? आमचे वडील वारल्यानंतर जवळजवळ 50,000 रुपये हार्ड कॅश होती. ती ताराचंद जवळ होती हे मला ठाऊक होतं, पण वडील वारल्यानंतर त्यानं एकट्याने ते पैसे गडप केले. शाली बनवण्याची फॅक्टरी होती, ती मी चालवायला घेतली. त्यातही त्याने आपला हिस्सा आहे म्हणून आमच्यावर दिवाणी दावा केला आणि त्यात त्याचा हिस्सा मान्य करण्यात आला. पण त्याला ती फॅक्टरी चालवणंच शक्य नव्हतं, म्हणून त्याने तीत आपला हिस्सा ठेवून दरमहा 1,000 रुपये माझ्याकडून घेण्याचे ठरवले. आयसी आणि वडिलार्जित दुकान होतं ते ताराचंद एकत्र कुटुंबाचा पुढारी म्हणून पाहत होता, पण व्यसनाधीनतेमुळे 1-2 वर्षातच त्यानं दिवाळं काढलं. मी मात्र नंदलालला कर्ज घेऊन लॅम्बर्ट लेनमध्ये दुकान काढून दिलं आहे. ते व्यवस्थित चाललेलं आहे. ताराचंदला महिन्याला 1,000 रुपये देऊनही तो माझ्यावर जळत होता. माझ्या चारित्र्याबद्दल खोटे नाटे आरोप करीत होता. नंदलाल हा तसा अनुभवीच आहे. मला मात्र आताशी कोणातरी खंबीर पुरुषाची साथ हवी होती. ती प्रवीणच्या रूपानं मला लाभली. बॅरिस्टर खन्ना सिगारेट पेटवून म्हणाले, हा खंबीर पुरुष? अहो, ग्रॅज्युएट होऊनही आयुष्यात कुठंच स्थिर न झालेला हा प्रवीण तुम्हाला साथ देणार असं कसं वाटलं?
सर, मला आत्मविश्वास आहे. मी प्रवीणला हवा तसा मोल्ड करू शकेन. तुम्ही कल्पना करा, माझ्या फॅक्टरीतल्या कामगारांची संघटना करायची आहे. हे फॅट डोक्यात घेऊन आलेला प्रवीण त्याच कारखान्याची मॅनेजमेंट अगदी उत्तम तऱ्हेनं हाताळू लागला होता. आपण इथे कशासाठी आलो होतो आणि सध्या काय करतो आहोत हे देखील त्याला आठवत नव्हतं. इतकं त्याच्या स्वभावात मी परिवर्तन घडवलं होतं. व्हेरी नाईस मिस भाट. बरं, मला आपण एक सांगा, या प्रवीणचे काही कपडे गायब झाले म्हणून प्रवीणनं तुमच्याकडे तक्रार केली होती? हो, तो त्या नशीरकडे देखील विचारायला गेला होता. तिथेही त्यानं भांडण काढलं. इज इट? बॅरिस्टर खन्नांनी पेन उघडून आपल्या डायरीत नोंद करून घेतली आणि ते म्हणाले, कधी कधी साध्या गोष्टी देखील किती महत्त्वाचा पुरावा निर्माण करून ठेवतात पहा. प्रवीणनं त्या धोब्याशी भांडण काढलं होतं हे जर सिद्ध झालं तर? पण सर, आमच्या घरी तेच कपडे रक्त लागलेल्या स्थितीत मिळाले, त्याचं काय करायचं? डोंट वरी मिस भाट. मी तुमची केस जेव्हा इथे उभी राहील तेव्हा खूपच तयारी करणार आहे. आज मला फक्त जामिनाचा अर्ज घ्यायचा आहे आणि जाता जाता तुमच्याकडून थोडी पार्श्वभूमी समजावून घ्यायची होती. या केसमध्ये प्रवीणला सोडवून घेणं हे जरी माझं उद्दिष्ट असलं तरी पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना कसं पाठीशी घातलेलं आहे हेही चव्हाट्यावर आणायचं आहे. मला तुमच्याकडून खात्री करून घ्यायची होती की त्या रात्री प्रवीण घराबाहेर जाणं शक्य होतं की नव्हतं याची. ती खात्री आता होऊन चुकली आहे. प्रवीण त्या दिवशी तुमच्या कस्टडीत होता. हसत हसत बॅरिस्टर साहेब म्हणाले, जन्मभर तो ज्या कस्टडीत राहणार होता त्याची सुरुवात होती ती. दयाश्री किंचित लाजली आणि म्हणाली, सर, आम्ही दोघे जामिनावर सुटू ना? तुम्ही नक्कीच सुटाल, पण प्रवीणची मला थोडी शंका आहे. का? 302मध्ये आरोपी पुरुष असेल तर धडधाकट असेल आणि धडधाकट असेल तर त्याला जामिनावर सहसा सोडत नाहीत. अँड इफ देर इज अ फर्दर स्कोप फॉर द प्रोब इन द मॅटर. दयाश्रीच्या त्या प्रश्नानं बॅरिस्टर खन्ना आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तुम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहात की काय? इथे जेलमध्ये कासम चाचांच्या कृपेमुळे मला काही पुस्तकं मिळाली वाचायला. त्यात प्रोसिजर कोड होतं. म्हटलं पाहावं कोणकोणत्या खटल्यात आरोपींना जामिनावर खुलं केलं जातं ते. व्हेरी नाईस. बरं, या वकीलपत्रावर इथे सही करा. मी प्रवीणची थोडी चर्चा करणार आहे. थँक्यू सर. दयाश्री उठली. तिने बॅरिस्टर साहेबांना पुन्हा नमस्कार केला आणि ती पोलीस कोठडीकडे जाती झाली. नंतर प्रवीणाला, हॅलो पप्पू, हाऊ आर यू? बॅरिस्टर खन्नांनी प्रवीणला विचारलं. अंकल, आय ॲम इनोसंट. मी गुन्हा केलेला नाही. हा माझ्यावर खोटा आरोप केला गेला आहे. प्रवीण बोलून गेला. प्रवीणचा हात आपल्या हातात घेत बॅरिस्टर खन्ना म्हणाले, मला ठाऊक आहे ते, पण असं आहे, सारं शांतचित्तानं घ्यायला हवं. अशी वेळ येते कधी कधी एखाद्यावर. मी आज तुमच्या दोघांच्या वतीनं जामिनाचा अर्ज देणार आहे, पण तुला ते जामिनावर सोडतीलच असं काही गृहीत धरून चालू नकोस. अंकल, केसचा निकाल होईपर्यंत मी इथे राहिलो तरी हरकत नाही, पण दयाश्रीला मात्र जामिनावर सोडवून घ्या. तिला इथं खूप त्रास होतो. जेवणाचे हाल होत आहेत. पांघरायला ज्या गोधड्या दिल्या जातात त्या इतक्या घाणेरड्या आहेत की त्यांना स्पर्श देखील करू नये असं वाटतं. तुला त्याचं काही वाटत नाही? अंकल, तुम्हाला ठाऊक आहे ना, दिल्लीत आम्ही पोरं चक्क झोपडीत जाऊन राहत होतो. त्यांनी शिजवलेलं जाडं बरडं खात होतो. ते
ते लोक कोणतं जीवन जगतात याचा मी जवळून अनुभव घेतलेला आहे. मी इथे 2-4 महिने काय पण 6 महिने देखील राहू शकतो. दयाश्रीला मात्र कस्टडीत राहावं लागलं तर तिच्या प्रकृतीवर परिणाम होईल. बॅरिस्टर खन्नांना ती दोघं एकमेकांच्या चांगलीच प्रेमात पडल्याची जाणीव झाली. ते हसत हसत म्हणाले, पप्पू, जेव्हा मला तुझ्या आणि दयाश्रीच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगण्यात आलं तेव्हा मी ती गोष्ट चेष्टेवारी हसून नेली होती. पण आज मात्र माझी खात्री झाली आहे. तुम्हा दोघांचा जन्म एकमेकांसाठीच झालेला होता. दयाश्री इथे श्रीनगरमध्ये जन्मली आणि तू दिल्लीत. पण विधात्यानं तुम्हाला एकत्र आणलं हे अशा नाट्यमय प्रसंगांनी. 2 वर्षाचं अंतर दुर्लक्षणीय आहे. अंकल, मम्मी आणि डॅडींची तुम्ही समजूत घालावी अशी माझी विनंती आहे. अरे पप्पू, ते म्हणतात 2च वर्षांनी मोठी कशाला, 4 वर्षांनी मोठी असली तरी चालेल. तुला काबूत ठेवणारीच सून त्यांना हवी होती. बरं, या फॉर्मवर सही कर. मला कोर्टाला जायला हवं. हातातल्या घड्याळाकडे पाहत बॅरिस्टर खन्ना पुढे म्हणाले, पप्पू, लाखात अशी सुस्वरूप आणि विचारी मुलगी मिळणार नाही. सोमनाथजींचं भाग्य म्हणूनच अशी सून मिळते. पण अंकल, अजून ती माझी पत्नी झालेली नाही. त्यावर बॅरिस्टर खन्ना हसत हसत म्हणाले, जगाच्या दृष्टीने नसेल झाली, पण दोघे एका खोलीत झोपलात ते वेगवेगळे. रिअली अंकल, मी कॉटवर झोपलो, पण दयाश्री खाली झोपली होती त्या रात्री. आय वोंट बिलीव्ह इट. इतकी सुंदर देखणी मुलगी एकांतात भेटल्यावर तुम्ही अलग अलग झोपलात हे सांगून देखील कोणाला पटणार नाही. आणि तू पळून जाशील म्हणून तिने आतून कुलूप लावलं होतं म्हटल्यावर. नाही अंकल, आमचं तसं काही घडलं नव्हतं त्या रात्री. ॲटलिस्ट ऑन दॅट डे यू हॅड किस्ड हर, इजंट इट? त्यावर मात्र प्रवीण उत्तर न देता गालातल्या गालात हसला. प्रकरण 12 येथे समाप्त. चिनार, बाबा कदम.